नमस्कार। आज आपण आहोत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद या गावी। काल झालेल्या आसमानी आणि तुफानी संकटानं अक्षरशः शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास हा या ठिकाणी हिरावून गेलेला आहे। काल भोकरदन तालुक्यातील पारद या परिसरामध्ये अत्यंत असा अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात झाली आणि याच गारपीटीचा अवकाळी पावसाचा या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी भोकरदन तहसीलचे माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत। या भागातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्या ठिकाणी त्यांच्या पाहणी दौऱ्यात त्या ठिकाणी करत आहेत। अत्यंत या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे की काल दुपारी अक्षरशः सोन्यासारखं दिसणारं शेतकऱ्याचं हे पीक या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी बेचिराग झालेला आहे आणि शेतकऱ्याला आता जगावं की मरावं हा यक्ष प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। आणि याच बाबत आता पाहणी करण्यासाठी तहसीलदार साहेब आपल्या परिसरामध्ये आलेले आहेत। यावरती त्यांचं मत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। साहेब, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमच्या परिसरात या शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्यांना आता काय करावं हे सुचत नाही आहे, कारण हातातोंडाशी आलेला त्यांचा घास हा अक्षरशः या ठिकाणी हिरावून घेतल्यासारखं या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी जो तुमचा पाहणी दौरा आहे किंवा जो काही या ठिकाणी पाहणी होते आहे तर ही पाहणी या ठिकाणी व्यवस्थितरित्या व्हावी आणि या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचं 100% नुकसान झालेलं आहे, त्यांना त्यांचं मोल या ठिकाणी मिळावं अशीच या भागातील शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे। यावर तुम्ही काय सांगाल? काल संध्याकाळी जो गारा आणि पाऊस वादळी पाऊस झाला त्यामुळं पारद तसेच भोकरदन परिसरातील अनेक ठिकाणी रब्बी पिकाचं आणि फळ पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शासनाच्या वतीने ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांचे संयुक्त पाहणी पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि याचा अहवाल शासनाला लवकरात लवकर पाठवण्यात येईल आणि शासनाकडून जी नुकसान भरपाई आहे ती त्यांना देण्यात येईल। तर सर, या ठिकाणी जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे, तुम्ही या ठिकाणी पाहणी दौरा करतायत, तुम्ही बघत असाल की जवळपास 100%च नुकसान झालेलं आहे। अशा पद्धतीचं नुकसान मागच्या वेळेस सुद्धा झालेलं होतं, परंतु त्या प्रमाणात अजूनही काही शेतकरी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहतायत। खऱ्या अर्थानं हे दृश्य जे आहे ते बघण्यासारखं नाही। या ठिकाणी अक्षरशः डोळ्यामध्ये, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी पाणी येतं आहे। काय करावं हे शेतकऱ्याला सुचत नाही आहे। अशा रीतीत याही वेळेस मागच्यासारखीच परिस्थिती होणार की शेतकऱ्यांना खरंच त्यांचा न्याय या ठिकाणी मिळणार? नाही, अनुदान मिळणार, शासनातर्फे जे अनुदान आहे ते त्यांना मिळणार, याच्याबाबत कोणतीही शंका नाही। या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, तुम्हाला या ठिकाणी आपलं या ठिकाणी नुकसान या ठिकाणी दिसेलच। तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की 100% या ठिकाणी शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। आणि या ठिकाणी आपण आज या चक्कूच्या ठिकाणी बगीच्यामध्ये आलेलो आहेत। त्या बगीच्यात त्या चक्कूच्या बगीच्याचे जे शेतकरी आहेत त्यांच्या वतीनं त्यांची एक मुलाखत आपण या ठिकाणी घेऊया, त्यांचे 2 शब्द या ठिकाणी घेऊया। काका, या ठिकाणी काल तुमचा हा चक्कूचा बगीचा, तुम्हाला असा सोन्यासारखा दिसणारा हा बगीचा आज बेचिराग झालेला आहे, तुम्ही काय सांगाल यावरती? याच्यामध्ये साधारणतः म्हणजे खूपच खर्च म्हणजे केलेला आहे या फळबागावर। पाण्याची पण व्यवस्थित केली इकडून तिकडून समजा, आणि याच्या हिशोबानं खूप फळबाग ही आलेली होती आणि याच्यामुळं अवकाळी गारामुळं खूप नुकसान झालेलं आहे। याच्यामुळं याच्यामध्ये काहीच नाही, 100% नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही प्रशासनाला काय मागणी कराल? याच्यामध्ये काहीतरी प्रशासनानं काहीतरी याच्यात हातभार लावला पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे। याच्या जवळ सर्व नुकसानी बरीच झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्वच शेतकरी या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी हजर आहे। सगळ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे। अनेक शेतकरी असतील, त्यांची मका पीक असतील, हरभरा पीक असतील, सर्वच पिकं या भागात या ठिकाणी निस्तानुबद्ध झालेली आहेत। अक्षरशः जी पिकं आहेत ती या ठिकाणी जमिनीला झोपलेली आहेत। शेतकऱ्यांना हे दुःख जे आहेत हे दुःख पचवणं खूप अवघड आहे आणि यावरच या एका शेतकऱ्यांचं आपण या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी मागूया। काय बाबा, काय सांगाल? हे जे दृश्य तुम्ही पाहतायत, अशी परिस्थिती अगोदर तुम्ही कधी पाहिली होती का? नाही। काय सांगाल या दुष्काळ आपल्या या संकटावरती तुम्ही? आता हे लाखाना बाग होणारा होता तर आता पूर्ण चेक झालेला आहे। यावरती तुम्हाला काय वाटतं, प्रशासनाने तुम्हाला कशा प्रकारे मदत केली पाहिजे? आता त्यांनी त्यांच्या हिशोबाने मदत द्यायला पाहिजे आम्हाला 100%। पाहता तुम्ही की शेतकऱ्याचं या ठिकाणी म्हणून तुम्ही पाहता आहात, त्यांची जे आहेत मत या ठिकाणी तुम्ही पाहतात की या ठिकाणी प्रशासनानं आता गरज आहे ती या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी 100% मदत देण्याची। आता तुमचा जर सत्तेचा सारीपाट खेळून झाला असेल तर खऱ्या अर्थानं या देशाचा कणा म्हणून समजल्या जाणाऱ्या या शेतकऱ्यांकडे आता तुम्हाला पाण्याची गरज आहे। हीच आजच्या या क्षणी या शेतकऱ्यांकडून तुम्हाला मागणी आहे। हा सत्तेचा डाव तुमच्याकडून खेळून झाला असेल, या गटातील आमदार त्या गटात जाणं, या गटातील आमदार त्या गटात जाणं,
हे जर तुमचं होऊन झालं असेल तर आता खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहण्याची या सरकारची यावेळीची ही वेळ आहे आणि हे सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहील का हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे। यावर मनीष भैया श्रीवास्तव यांच्या वतीनं आपण याची या ठिकाणी मत जाणून घेऊया। भैया, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, यावरती तुम्ही काय सांगाल? पारद पंचक्रोशीमधील शेतकऱ्यांवर फार मोठं आसमानी संकट आलं। ही गार आली आणि या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा देऊन गेली। शेतकऱ्यांनी आपलं जी पुंजी होती ती पूर्ण शेतीमध्ये लावली आणि ती पूर्ण पुंजी आज हिरावून नेण्याचं काम झालं। अनेक शेतकऱ्यांनी या पिकाच्या भरोश्यावर मुलींचे लग्न आणि पुढचे कार्यक्रम आखले होते, परंतु त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झालेला आहे। या पंचक्रोशीमध्ये जी गारपीट झाली, पारद असेल, पारद खुर्द असेल, पिंपळगाव रेणुकाई असेल, लिहा असेल, पद्मावती असेल, या पूर्ण पंचक्रोशीमधल्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे। जो चिकूचा बाग आपण या ठिकाणी बघायला लागलो तर या पारदमधले जितके चिकूचे बाग आहे त्यांची परिस्थिती याच पद्धतीची किंबहुना यापेक्षा तीव्र झालेली आहे। त्याच्यानंतर हातातोंडाशी आलेला मक्का असेल तर मक्काचं झाडच शिल्लक राहिलं नाही, म्हणजे शेवट इतकी गारपीट झाली की झाड पूर्ण उद्ध्वस्त झालं। हरभऱ्याचं झाड फक्त उभं आहे, त्याचे घाटे पूर्ण जमिनीला मिळाले, त्याचे दाणे पूर्ण खाली गेले। डॉलरचं मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांनी पीक घेतलं होतं। त्याचबरोबर पानमळ्याची तशीच अवस्था झाली, पानमळा बेचिराग झाला। त्याच्यानंतर गव्हाचं पीक आहे तर ते पूर्ण उद्ध्वस्त झालं। येताना आपण बघितलं काही ठिकाणी झोपलं पण झोपल्यापेक्षा मुडून पडलं अशी परिस्थिती आहे आणि याचा शासनाने गंभीरपणे दखल घेऊन शेतकरी बांधवाच्या पाठीमागं आता खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे। जी अवस्था खरीपामध्ये झाली होती आणि 2 वर्षापासून जे शेतकऱ्यांना आसमानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो, त्याच्यासाठी यावेळेस पीक विमासुद्धा शेतकऱ्याला पूर्ण मिळाला पाहिजे। पीक विमा कंपनी जी अट टाकते की बा 72 तासाच्या आत त्यांनी क्लेम दाखल केले पाहिजे, आज परिस्थिती अशी आहे का विजेचे पूर्ण खांब कोलमडून पडलेले आहेत। इथं मोबाईल चार्ज करायला शेतकऱ्यांच्याकडं कुठं साधन नाही। त्याचबरोबर जे महाई सेवा केंद्र असतील किंवा त्यांचेसुद्धा चार्जिंग आता संपलेले आहेत। बरोबर आहे। त्यामुळं 72 तासाच्या आत शेतकरी क्लेम कसे दाखल करेल? त्यामुळं आता रँडमली पीक विमा कंपनीनं सुद्धा शेतकऱ्यांच्या या क्लेम जे तर स्वतःहून समजून घेतले पाहिजे। जे पंचनामे अधिकारी प्रशासनाच्या वतीनं होणार आहे तेच त्यांनी क्लेम समजून शेतकऱ्यांना पीक विम्याची सुद्धा रक्कम दिली पाहिजे आणि शासनाने ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहून 100% किमान म्हणजे एकरी 50,000च्या हिशोबाने पूर्वसूचनापत्रसुद्धा आता याच्यामध्ये झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं शासन खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे। एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। मी अशी कळकळीची विनंती या शासनाच्या आणि प्रशासनाच्या चरणी करतो आणि या शेतकऱ्याला आता साथ द्या आणि त्याला खंबीरपणानं पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी मदत करा। बस एवढं कळकळीचं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं करतो। जय महाराष्ट्र। अशा पद्धतीनं या ठिकाणी मनीष भैया श्रीवास्तव यांनी सुद्धा त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी ज्या काही पीक विमा कंपन्या असेल त्या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना 72 तासाच्या आत या ठिकाणी पिकाचा क्लेम करायला या ठिकाणी भाग पाडतात, परंतु या भागातील सद्य परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर अक्षरशः या भागात विजेचे खांब जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पडलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी वीज सुद्धा नाही। त्यामुळे हा शेतकरी 72 तासाच्या आत पिकाचा क्लेम कसा करणार हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। त्यामुळे या 72 तासाची अट या ठिकाणी न ठेवता शेतकऱ्यांना या ठिकाणी सरसगट हा क्लेम या ठिकाणी त्या पीक विमा कंपनीने या ठिकाणी मंजूर करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच मागणी या भागातील परिसरांची आहे। त्यामुळे प्रशासनानं सुद्धा या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं हीच या आजच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कळकळीची विनंती या ठिकाणी प्रशासनाला आहे। धन्यवाद।